कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्या आई-वडिलांनी चिंता व्यक्त केली आहे। अभिजित दिपके यांची तब्येत बिघडली असून त्यांना टायफॉइड झाल्याची माहिती माध्यमातून समोर आली। यापूर्वी त्यांना कधीही असा त्रास झाला नव्हता, त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची आम्हाला मोठी चिंता वाटत असल्याची भावना त्यांच्या आई-वडिलांनी व्यक्त केली आहे। अभिजित दिपके हे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लढतायत, त्यांना मोठा पाठिंबा मिळतोय। मात्र दिल्ली पोलिसांवर आमचा विश्वास नाही। आंदोलन मोडून काढण्यासाठी विद्यार्थ्यांवर चुकीच्या पद्धतीने लाठीचार्ज करण्यात आलाय असा आरोपही त्यांनी केलाय। सरकारकडून अभिजितच्या जीवाला धोका असल्याचा आरोप त्यांच्या आई-वडिलांनी केलाय। कशी माहिती मिळाली तुम्हाला? मी आज सकाळी इंस्टाग्रामला बघितलं, मग पुन्हा कॉल केला। मी म्हटलं तर त्यांनी आता उचलला नाही कॉल। रात्री 1:30 ला कॉल केला मी त्याला, तर म्हणे मम्मी मी सलाईन घ्यायला लागलो म्हणे, मला आता बरं वाटेल म्हणे। कारण याच्या आधी त्याला टायफॉइड वगैरे असं काहीच झालेलं नाही, कधी तापही आलेला नव्हता। एवढं त्याचं आयुष्याचं जीवन होतं, आज तो एवढ्या दगदगीमध्ये हे झालं आणि तब्येतही त्याची फार खराब झाली। आज ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तो एकटा तोंड देतो, या सगळ्या परिस्थितीला वाईट वाटतंय? वाईट वाटायला लागलं ना। चिंता फार वाटायला लागली ना। कधी असं म्हणजे एवढं त्याच्यावर कधी एवढा अनुभव आलेलाच नव्हता। घरातलाही काही नव्हतं, त्याला बाहेरचं नाही, त्याने एकाकी एवढं पाऊल उचललं, त्याला एवढा पाठिंबा भेटला, त्याच्यामुळे ते थोडं बरंही वाटते आणि चिंताही वाटायला लागली। आंदोलन चिवडू नये म्हणून तो बाहेर जाते, पुन्हा पेंडलमध्ये पुन्हा तो जाते, पुन्हा समजूत घालते, यामध्ये त्याची प्रकृती सध्या तर खालावत झाली। हो ना, आता असं वाटतंय ना की त्याला वाटत असेल ना की आंदोलन पोरं मी नसल्यानंतर उठून जाईल म्हणून, त्याच्या याच्याने तो तेवढ्या याच्यातनं पण स्टेजवर यायला लागला आणि 2-4 शब्द बोलून पुन्हा चालला, पुन्हा सलाईन घेतो। एक तर त्याला उलट्या पण होत आहेत, अधूनमधून उलट्याही सुरू झाल्यात त्याला, तर चिंता तर वाटणारच ना। अनेक आईंच्या शिवजे त्या ठिकाणी आलेले, की आम्ही आमचा मुलगा या ठिकाणी आलाय, आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी आले, मात्र सरकारने कोण गांभीर्याने घेतलं? सरकारचं काय होत? आता सरकारने गांभीर्याने घेतलं पाहिजेत ना, लेकरांच्या मागण्या मान्य करायलाच पाहिजेत। आज 35 दिवस झाले लेकर ग्राउंडवर आहेत, त्यांना काहीतरी हे करायलाच पाहिजेत ना। आता त्यांनी मिटवायला पाहिजेत, लेकर ज्याच्या त्याच्या घरी शांततेत जातील। आता अजून काही जास्त पोरं चिडलेले आहेत सध्या, एक तर लाठीचार्जमुळे अजून भयान झालेले प्रकरण। जालना शहरात सालाबाद प्रमाणे यंदाही आनंद स्वामी महाराज यांच्या यात्रेचं आयोजन करण्यात आलंय। या पालखी सोहळ्यात शिवसेना नेते तसंच जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी उपस्थिती लावली। यावेळी त्यांनी पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या चिमुकल्यांसोबत लेझीम खेळत आनंद व्यक्त केला। या पालखी सोहळ्यात जालना शहरासह परिसरातील हजारो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। टाळ मृदुंगाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात पालखी मिरवणूक उत्साहात पार पडली। चांदोली वारणा खोऱ्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे वारणा धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होते। शुक्रवारी हे धरण सकाळी 79.26% भरले। वाढती आवक लक्षात घेऊन धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पहाटे 2 वाजल्यापासून विद्युत गृहातून वारणा नदीपात्रात 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। सध्या धरणातील एकूण पाणीसाठा हा 27.27 टीएमसी आहे आणि उपयुक्त पाणीसाठा 20.39 टीएमसी इतका आहे। गेल्या 24 तासात धरणात 8258 क्युसेक वेगाने पाण्याची आवक झाली। पाणीसाठ्यात आता 0.71 टीएमसीची वाढ झाली। धरण प्रशासनाने स्पष्ट केले की पावसाचा जोर कायम राहून पाण्याची आवक वाढल्यास विसर्गात वाढ केली जाऊ शकते। त्यामुळे वारणा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आले।